तर मग मित्रांनो आता टाइम आलेला आहे की 40 आपण इथं पुशअप काढू शकतो का नाही. तर मग चला मित्रांनो एकदा कोशिश करून बघूया आणि नाही जर झाले तर मग बघूया आपल्याला काय पनिशमेंट भेटते. तर मग मित्रांनो तुम्ही बनवणारा व्हिडिओमध्ये बघा मी काढतो का नाही 40 पुशअप्स. तर मित्रांनो मी याच्या आधी कधीच पुशअप काढलेले नाही. फक्त माझ्याकडून जर निघले तर 15 नाही तर 16 पुशअप्सच निघतात. फक्त हे 40 डायरेक्ट पुशअप माझ्याकडून आजपर्यंत पण निघेल नाही. तर चला मग इंटरेस्टिंग व्हिडिओ आपला तर करूया चालू. मग गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचं तुमच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुमचं स्वागत करण्याच्या बद्दल मागचं एक उद्देश बी आहे, कारण की आज करणार आहे आपण काहीतरी युनिक चॅलेंज. तर मग चला काय आपल्याला चॅलेंज आहे आणि काय नाही ते पाहू बघूया. आणि ते चॅलेंज करताना तुमच्या संगत मी आहे आणि माझ्या संगत तुम्ही आहे. तर मित्रांनो आता आपण करणार आहे रनिंग करून आपण करणार आहे आता 30-40 पुशअप्स. आणि आपण ते कधी काढले नाही, कारण की ते आपल्यासाठी एक चॅलेंजच आहे आणि हे चॅलेंज आपण व्हिडिओमध्येच तयार करणार आहे आणि व्हिडिओमध्येच करणार आहे. तर मित्रांनो चला 40 पुशअप आपल्याकडून निघतात का ते बघू आपण. आणि जर का नाही निघले तर मग आपल्याला काहीतरी पनिशमेंट देणंच लागेल. तर मग मित्रांनो चला आपण करूया आपला वर्कआउट आणि मग भेटतो तुम्हाला मी नंतर. चला बाय. चला आता करूया वर्कआउट. त्याच्या आधी रनिंग करूया जर शिकन मग करूया वर्कआउट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मित्रांनो 20 झाले. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. मित्रांनो फक्त 10 राहिलेत. 10 निघतात का नाही जागा पटक. अशा हात दुखा लागले, हे दुखा लागले. चला टाइम न वेस्ट करता बघूया निघतात का नाही. तर 31 32 33 34 35. फक्त 5 राहिलेत. 36. हा मित्रांनो फक्त 4. 4 फक्त 3. मित्रांनो फक्त 2. अरे बापरे, एकच राहिला फक्त. विश्वास नाही येत मित्रांनो. आता खरंच आहे ना, माणसाला जे करायचं ना ते करू शकते माणूस. कारण की मी याच्या आधी कधी 40 पुशअप काढले नव्हते, पण तुम्हाला दाखवायसाठी मी 40 पुशअप येतात तुमच्या समोर काढले. वाटत असेल तर मी व्हिडिओ स्लो मोशनमध्ये पण टाकतो, तुम्ही बघा मित्रांनो. तर चॅलेंज आपल्याला काही हार्ड वाटलं नाही, पण याच्यानंतरचं चॅलेंज आपल्याला खूप भारी असणार आहे. तर बघूया अजून याच्यानंतर आपल्याला काय चॅलेंज पटतंय काय नाही. तर चला मग मित्रांनो, असेच युनिक व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा. तर चला मग बघूया आता काय आपल्याला चॅलेंज येते. तर भेटतो तुम्हाला खूप शेवटचं यायला तर लय झालं. तर चला मग बघूया काय होतं तर युनिक. तर मग मित्रांनो आपलं व्यायाम करून इथं कम्प्लीट झालेलं आहे आणि वर्कआउट सगळं झालेलं आहे कम्प्लीट. तर आपण चाललो आहे आता मित्रांनो आपल्या तिकडं खोलीवर. तिथं जाऊन आपल्याला काहीतरी चॅलेंज आहे मित्रांनो. तर बघूया आता तिथं जाऊन आपल्याला काय चॅलेंज करावं लागते. तर चला मग आपण जाऊया आणि पटकन वापस येऊया. तोपर्यंत तुम्ही हे बगळा पहा, भरपूर छान आहे. आणि चंद्र बघू शकता अजून पण मित्रांनो तो आहे. म्हणजे की माणसाला कोणी सोबती राहते सूर्य चंद्र, पण कधी ते चंद्र बी नसतो सूर्य बी नसते. तर चला मग मित्रांनो बघूया काय युनिक आयडिया घेऊन आपण आता इथं आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी आतुर आहे आणि तुम्ही बघण्यासाठी आतुर आहात, हे मला पण माहिती आहे. तर चला मग बघूया की आपल्यासाठी काय चॅलेंज आहे. तर मग मित्रांनो आपल्याला चॅलेंज भेटलं की आपल्याला टमाट्याला चक्कर मारून पूर्ण चक्कर मारायची आहे आणि मग नंतर आपल्याला जायचं आहे आता आपल्याला मित्रांनो घराकडे. तर चला एकदा टमाट्याला पूर्ण राऊंड मारूया आणि आपली चॅलेंज कंप्लीट करून जाऊया घराकडे. तर चला मग जाऊया टमाट्यात. हे टमाट्यात जाण्याचा रस्ता आहे आणि हे टमाट्याचं मिनिट आहे मित्रांनो, त्याच्यात जाऊया आपण आता आत.
मित्रांनो आता इथं टमाट्यात आलेलो आहे आणि टमाट्यात येऊन आपल्याला इथं काय काय काम करायचं आहे, काय काय इथं काहीच नाही करायचं, फक्त चक्कर मारायची आणि जायचं, फक्त हेच चॅलेंज आहे मित्रांनो आपल्याला. आणि तुम्हाला टमाट्याची झाडं दाखवण्याचं हे काही उद्देश आहे मित्रांनो आपला. तर चला मग तुम्हाला दाखवतो मी माझं टमाट्याचं नेट. तर चला मग बघूया पूर्ण नेट हिंडून. तुम्ही एन्जॉय घ्या मित्रांनो. हे बघा आपलं नेट टमाट्याचं. तर इकून जाऊया आपण असं आणि तिकून वापस येऊया, पूर्ण राऊंड मारूया यायला एकदा. कुठं कुठं झाडं वाळे गेलेलं असेल तर ते टाकूया, त्याला पाणी टाकणं लागेल आपल्याला. बघू शकतो तुम्ही इकडे पण टमाटर छान आहे. इकडं वाढीला आहे जास्त आणि इकडे पण बघू शकतो सूर्यदेवता मित्रांनो थोडे थोडे वर आलेले आहेत, त्यांना करूया आपण. बघा मित्रांनो आपलं टमाट्याचे तास गिस सगळं ओके मध्ये आहे. आणि मित्रांनो काही काही आलं हे का बघा मित्रांनो, फुलं पण आलेली आहेत. हे बघा छान आहे मित्रांनो इकडे टमाटे आपला प्लॉट. तर चला मग मित्रांनो आपलं जे आता इथलचं काम संपलेलं आहे आणि जे आपल्याला चॅलेंज भेटलं होतं की टमाट्याचं नेट आपल्याला बघायची. मित्रांनो आपल्याला डबल एक चॅलेंज भेटलेलं आहे, ही टमाट्याची नेट आपल्याला एकदा सरळ करून टाकणं आहे. हे एकदा एकट्याला केलं येत नाही ना, आत एक माणूस लोटायला पाहिजे आणि बाहेर एक माणूस ठोकायला पाहिजे ते टाम्या. तर मग त्याच्यामुळं मी वाट बघत आहे कोणीतरी मला सोबती यावं म्हणून. तर मित्रांनो हे मी थोडं थोडं करत जाळत आहे आणि याला जाळण्यासकटच मित्रांनो हे पण जाळायचं आहे आपल्याला. तर मग चला कधीतरी याला जाळूया आणि आपलं जे चॅलेंज आहे ते कंप्लीट करूया. तर मित्रांनो चला आपलं इथलचं झालंय काम कंप्लीट. आपण आता आपलं चॅलेंज कंप्लीट टाकले करून. हे बघा मित्रांनो बाहेर जाण्याचा रस्ता असा असतो, याच्यातून भरपूर दरवाजे आहेत मित्रांनो त्याला. तर मित्रांनो आता आपण बाहेर आलेलो आहे आणि बाहेरचं वातावरण बघू शकतो तुम्ही कसं आहे. तर हे बघा मित्रांनो नेमका सूर्यदेवता जो आहे तो बाहेर आलेला आहे. आणि मित्रांनो मी चाललोय आता घराकडे मस्तपैकी. जर भेटलो तर रस्त्याने भेटणार, नाही तर मग तुम्हाला भेटणार पण नाहीये. तर चला मग जाऊया आता घराकडे. तर मग मित्रांनो आता आपण आता घराकडे चाललेलो आहे आणि घराकडे जाताना मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता की इथं किती छान आहे. मित्रांनो हे बघू शकता आपला लसणाचा बगीचा किती छान आहे. इकडे बघू शकता आपली विहीर आहे आणि इकडे पाखरं इकडे सगळे उडत आहेत. आणि इथं आपण आता चाललोय आपण मित्रांनो घराकडे. तर मित्रांनो हे बघू शकता आपलं तुरीचं झाड आहे इथं आणि हे बघू शकता आपलं लसणाचं. तर मित्रांनो तुम्हाला एकदा विहीर दाखवतो मी कशी इथं. हे बघा मित्रांनो भरपूर छान आहे की नाही, मस्तपैकी विहीर आहे मित्रांनो. शेत आहे सगळं आहे, पण शेत कमी आहे. जर जास्त पाहिजे होतं तर चला मग मित्रांनो मी माणसाची आशा तर संपतच नसते. सूर्यदर्शन तुम्ही करू शकता किती छान दिसून राहिला सूर्य. नजर लागेल त्याला, काळा टिका लावा कोणीतरी. तर चला मग मित्रांनो जाऊया घराकडे. युनिक प्लॅनिंग चालू आहे माझ्या डॉक्यामध्ये आज. तर चला भेटूया डायरेक्ट रस्त्यानं डायरेक्ट घराकडे. तर मग आता आपण घरी आलो आणि घरी येऊन आता आपल्याला काय करायचं ते बघूया आपण आता. आमच्या घराला खिडक्याचं काम नाही कारण की खिडक्या त्याला पाहिले. तर मग मित्रांनो मी आता शेतातून घरी आलो. घरी येऊन आपण आता करू जेवण पटकन पडी आणि जाऊया मग डबल शेतामध्ये. हे बघू शकता तुम्ही मस्त इथं पोळीची कुटकी केलेली आहेत आणि हे संध्याकाळच्या पुरी आहेत. मस्तपैकी जेवण करू आणि जाऊया शेतामध्ये. चला मग भेटतो मी तुम्हाला शेतामध्ये गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण आता शेतातून घरी गेलो होतो आणि घरी येऊन जेवण करून आता डबल आलो वापस शेतामध्ये. आणि शेतामध्ये आपल्याला काय करायचं होतं की इथं काड्या रावायच्यात, पण मित्रांनो आपल्याला ते सापडून नाही राहायला घन कुठे येतं. तर चला मग मी एकदा ते घन पाहतो कुठे येतं, नाही तर मग आपलं काड्या रवणं रद्द होईल. तर चला मग भेटतो तुम्हाला सापडल्यावर, घन सापडल्यावर. मित्रांनो आता आपण चाललो आहे सोलरची मोटर बंद करायला. तर तुम्हाला सोलर दाखवतो मी कसं असतं. तर चला मग. तर त्या साऱ्यानं तुम्हाला सोलर तरी समजून कसं असतंय, त्याचे मोटरचं बटन कुठं असतंय, काय सगळं वीर गीर सगळं दाखवतो मी तुम्हाला कसं असतंय ते. आणि उन्हात कसं चालतंय ते पण दाखवतो. चला मग जाऊया सोलरजवळ. सोलरजवळ गेल्यावर बोलतो मित्रांनो तुम्हाला. तर चला मग जाऊया मित्रांनो. आता आपण सोलरजवळ आलेलो आहे आणि सोलर आता आपल्यापासून जर सगळं लांब राहिलेलं आहे. तर मग आता तिथं आपण जाणार आहे. हे बघा मित्रांनो इथं सोलर आहे. त्या सोलरजवळ गेलं तर तुम्हाला दाखवतो मी मोटर बंद कशी करतात. तर हे बघा ते चालू पण आहे, इथं चालू आहे सोलर मित्रांनो हे. आणि ते बंद कसं करतात हे आपण पाहूया. हे राहतात मित्रांनो त्याचं स्टार्टर आणि त्याचं स्टार्टर खाली राहतं हे बटन. आता ती किंवा बंद झालेली आहे. पाणी गळणं बंद झालेलं इथून. आता इकडे बघू शकता गहू मस्तपैकी इथं गहू आहेत सगळे. तर मित्रांनो आता आपण विहिरीतलं पाणी बघणार आहोत. हे बघा मित्रांनो
आपला मोबाईल नाही पडायला पाहिजे फक्त त्याच्यात. भरपूर पाणी असते मित्रांनो ह्या दिवसात विहिरीला, कारण की आताच पाणी असते. आणि ते चला मग आता आपलं इथं काम झालं, इथलचं काम आपलं झालेलं आहे. आता जाऊया आपण आपल्या शेताकडे वापस. तर भेटतो तुम्हाला शेतात गेल्यावर, नाही तर मग काहीतरी असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी करूया आपण काहीतरी ह्याचे. मित्रांनो आपण सोलरकडे गेलो, सोलरकडून आता आपल्याला आलो आता आपल्या शेतामध्ये. तर शेतामध्ये मित्रांनो आपण चालली आपली आता टमाट्याची स्टेकिंग. मी सांगतो तुम्हाला टमाट्याची स्टेकिंग आपली कशी चालू आहे. तर चला मग आपण बघूया एकदा टमाट्याची स्टेकिंग आपली कशी चालू आहे. तर मग मित्रांनो आता आपलं स्टेकिंगचं करून घेतलेलं आहे आपण, आणि आपलं चालू आहे आता मित्रांनो तार पांगवणं. तर चला तुम्हाला तार पांगवणं दाखवतो कसं आहे. तर हे बघा मित्रांनो, हे जो तार आहे हे बघा, हे असं वाढायचं आहे. आणि मग याला जे ते आपण आपलं टमाटर बांधूया. तर चला मग भेटूया तुम्हाला हे वडल्या झाल्यावर. तर मग मित्रांनो आता आपलं जे काम होतं ते झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की माझी खोपीचा हाल काय झालेला आहे. तर ह्या खोपीला मित्रांनो आपण एक नवीन लुक देऊया. तर चला मग करूया काम चालू. तर मित्रांनो आपण आता ऊस इकडं करेल होतं, तर आता आपल्याला ऊस इकडे करायचं आहे, पूर्वी दिशेकडं. तसं चांगलं असतं म्हणतात. तर चला आपण काम चालू करूया, पटपट करून घेऊया आणि भेटतो तुम्हाला काम चालू झाल्यावर. तर मग मित्रांनो आता बघू शकता तुम्ही की आपलं आता हे संपूर्ण झालेलंच आहे. थोडंफार बाकी आहे, तर तेवढं बी आपण आता पटकन करून घेऊया. लय दमलो मित्रांनो, लय परेशान झालो मी. पण चला ते काय का असं पण आपण एक कंप्लीट करून घेऊया पटपटे. तर चला मग आता आपलं अर्ध काम झालेलं आहे, अर्ध राहिलेलं आहे फक्त. तर आता फक्त इथं आता पुस्तकं आपली आणायचे राहिलेले आहेत. ते बघू शकता तुम्ही, जे पुस्तक आहेत ते. आणि सकाळी सकाळी वदळ पडते म्हणून मित्रांनो ही पन्नी मी याच्यावर आथरून राहिलो, जेणेकरून आपल्या अंगावर पाणी पडायला नको. तर चला मग करूया पटपट चालू. आपलं जे काम होतं ते आता कम्प्लिटली झालेलं आहे. आणि हे जे आपलं स्ट्रक्चर होतं आतलं ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. पहिले जाऊया आपण आणि लसूण भिजवून घेऊया. तर चला मग तुम्हाला कसं लसूण भिजवायचं आणि कसा नाही मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो ते सूर्य पाहू शकतो तुम्ही आता डुबत आहे, आणि मी जो आहे तो इथे लसूण भिजवण्यासाठी जात आहे. तर मित्रांनो आता लाईन जायला आहे, लाईन आल्यावर आपण जाऊया आता लसूण भिजवायला. त्याच्या आधी जाऊया आपण टमाटर बांधायला. तर चला मग जाऊया टमाटर बांधायला. तर मग मित्रांनो आता आपलं जे टमाटर बांधणं चालू होतं ते बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे इथं बांधणं चालू आहे मित्रांनो. आणि हे बघू शकता की हे आपलं टमाटर आहे. तर मित्रांनो टमाट्याचं काळजी घेणं ही महत्त्वाची आहे मित्रांनो. आणि याला काय टाकलं मित्रांनो, काय नाही, काय शिपलंय, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर कमेंट करा. तर मग आपण काय करत आहे काय नाही हे करा मित्रांनो. आणि लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या. तर 4 लोक तुमची मदत करायला येणार नाही, एवढं म्हणायचं होतं फक्त. तर चला मग आपण आपलं काम कंटिन्यू करूया. आणि टमाटर बघा मित्रांनो, टमाटर सांगा माझं कसं येतं. तर मग मित्रांनो काहीतरी इंटरेस्टिंग करायचा असं विचार चालू होता. तर हे बघा माझं जवळ आहे पहार, आणि पहार घेऊन मी चाललं मित्रांनो तिकडे खाली. तर बघूया काहीतरी इंटरेस्टिंग होतंय का आता आपल्याकडून. तर चला मग बघूया खाली गेल्यावर काहीतरी इंटरेस्टिंग करूया व्यायाम करायसाठी. तर व्यायाम करायला आपल्याला भरपूर सारं सामान आहे, पण अजून गोळा करणं चालू आहे. तर चला मग हे बघा मित्रांनो पहार. पारीनं मी काय करणार आहे हे इंटरेस्टिंग आहे. तर काहीतरी बघूया काय होतं या पारीनं. तर चला मग भेटूया खाली गेल्यावर आणि बोलतो. हे बघा मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे, आणि आता आपण व्यायाम करायचा बी टाईम झालेला आहे. आजपासून आपण व्यायाम करूया मस्त पैकी मित्रांनो. हे बघा मित्रांनो आपले पाईप विहिरीचे कनेक्शन जोडलेले आहेत ते. आणि आताचं वातावरण मित्रांनो भरपूर छान आहे. इथनं लाईन गेलेली आहे, आणि हे बघा धुपट केलेलं आहे मित्रांनो लोकांना शेतामध्ये. हे गहू आहे मित्रांनो इकडं. आता लोक येतात मित्रांनो शेतामध्ये. तर बघा मित्रांनो किती भारी दिसतंय ना हे. तर चला भेटूया तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग करताना. तर मित्रांनो ह्या देवी माताचं करूया नाव, लक्ष्मी माता आहे मित्रांनो. तर त्या देवीचं नाव घेऊन करूया मित्रांनो आपल्या कामाला सुरुवात. तर मित्रांनो आता इथं आपण आलेलो आहे, बघू शकता तुम्ही इथं आपली पारगीर ठेवलेलं आहे. तर इथं आपल्याला खांदायचं आहे खड्डं. तर खड्डा कशासाठी खांदायचं आहे ते तुम्हाला खांदल्यावर सांगतो. तर चला मित्रांनो मी इथं खांदूया खड्डं. माझ्यासाठी नाही बरं, हे दुसऱ्यासाठी खांदा लागलो आपण. काहीतरी इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तर चला मग पटकन इथं खड्डं खांदूया. कमीत कमी हातभर लंब खांदायचं आहे आपल्याला. पटपट खांदू आणि बघूया काय होतंय. तर मित्रांनो इथं आपलं आता अर्ध खड्डं झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही इथं आपलं खड्ड्याचं करणं चालू. हे बघा अर्ध झालेलं आहे, आणि ते आता अर्ध राहिलेलं आहे. तर अर्ध त्याला कंप्लीट करूया आणि बघूया याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग होतंय का. तर कारण की मला लई एक्साइटमेंट आहे मित्रांनो हे खड्डं खांदून तुम्हाला दाखवण्याची की हे कशासाठी आहे. तर चला मग पटपट खड्डं खांदूया आणि दाखवूया तुम्हाला की याच्यामध्ये काय होतंय.
आपलं खड्डे जे होते ते पूर्णपणे झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही इथलचं. याच्यामध्ये आपला हात पण जाऊन बसतो हे बा इथपर्यंत लगे घोट्यापर्यंत. पण मित्रांनो आता झाला आहे अंधार झाल्यामुळं मला याच्यात काही काम करता येईना. आता कोणीकडे बी लागायला लागले, तर हे आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू की इथं ॲक्झॅक्टली मी करणार काय. तर मग मित्रांनो आता मी करतो व्हिडिओ एडिटिंग, तुम्ही करा व्हिडिओ एन्जॉय. तर मित्रांनो भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. असाच ब्लॉग जर चांगला वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आपल्याकडून एक लई मोठी गलती होणार होती, तर तुम्ही बघू शकता. मी आता मोटर चालू करायला चाललो होतो आणि आपले जे मोटरीचे कॉक आहेत ना, ह्यो आणि ह्यो, हे दोन्ही पण बंद आहे. कारण की मग मोटरीचं पाणी इथून इकडं मागच मोटर फुटली असते, नाही तर मग पाईप फुटला असता. ते एकदा याला ओपन करून देऊया. हे ओपन करायचं काम नाही आहे, हेच ओपन करून देऊया.